सोनगाव. सो मॅचला आपण सुरुवात करत आहोत, जिथे फिल्डिंग सेट होताना आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग प्लेयर देखील इंटर होत आहेत. आमची ऑफिशियल टेक्निकल टीम अर्थात 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा गेल्या 5 दिवसामध्ये कव्हर केली जाते. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अक्षय हर्षल टुपले सर आहेत, आणि त्याचबरोबर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील पाटगावचा सितारा अर्थात मयूर मार्के, त्याचबरोबर देवगाव टायगरचा हुकमाचा एक्का कुणाल राव आज आपल्याला कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जॉईंट आहेत आमचे परममित्र मयूर देसले. सो या सर्वांचं करूया स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आमचे ऑफिशियल अंपायर आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पाहायला मिळतील अनिल सर आणि त्याच्या सोबतीला धर्मेंद्र वर्मा सर. आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात, जिथे 4 षटकांची लढत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः 2 ओव्हर समालोचन कक्ष एंड कडून होतील, आणि त्यानंतर दुसऱ्या 2 ओव्हर हायवे एंड कडनं. याची देखील आपण नोंद घ्या. सलामीची जोडी दाखल झाली आहे. ओपनिंग प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात सागर आणि त्याच्या सोबतीला आयुष. ही सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे निखिल. निखिलच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. अतुल पष्टे यांचे भाचे आहेत ते गोलंदाजी मार्कवरती, आणि त्यांच्या मामानेच केलेली ही ऑर्गनाइज स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 2025 ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहता. या स्पर्धेचा दिवस क्रमांक 5 संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेची मेगा फायनल देखील आपल्याला भेटायला येईल. सो लेट्स प्ले पंजांचा हिरवा कंदील. हेवी गो. पहिला बॉल आजच्या दिवसातील स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार सागर. पहिलाच बॉल लाईन चांगली आहे गोलंदाज निखिलची. इम्प्रेस केलं पहिल्याच बॉलवरती. थोडं व्हेरिएशन आपण पहिल्याच बॉलवरती पाहिलेलं, जिथे ओव्हरपिच बॉल हाताळण्याचा प्रयत्न राहिला तिथे पाटाने बॉलचा कनेक्शन झाला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. गुड स्टार्ट टीम सोनगाव. पहिला बॉल डॉट आला. पुन्हा एकदा बॅटर तयार स्ट्रायकिंग एरियावरती सागरला आपण पाहताय. शॉर्ट पेच जिथे लाईन थोडी खराब होती. जर आपण पाहिलं लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल जिथे क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला आहे, आणि पाहता पाहता सिंगल देखील कंप्लीट होते. वाईट प्लस सिंगल अशा या 2 धावा ज्या मात्र जोडल्या जातील स्कोर कार्डवरती, आणि टीमचं अकाउंट या मॅचमध्ये ओपन होताना पाहायला मिळते. टीम खेवारे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते. टॉस हरल्यानंतर अकाउंट या मॅचमध्ये ओपन झालेलं आहे, जिथे अवांतर धावेनं, आणि असं म्हटलं जातं ना की फुकट तेवढं पौष्टिक, आणि त्या 2 धावा फुकटच्या मिळाल्या आहेत सध्याच्या स्थितीला. दोन धावा दफल कव्हरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आयुष आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती जिथे 2 धावा दफल कव्हरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 क्षेत्र अप्रतिम सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते सोनगाव. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय, आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ही सफलता मिळते या गोलंदाज निखिलला. सुरुवात चांगली झाली, जिथे पहिला बॉल त्यांना डॉट फेकला, त्यानंतर थोडी दिशा तो भरकटला होता, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर अचूक टप्पा जिथे फटका देखील चांगला होता, एलिव्हेशन मिळालं, आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचला, आणि पहिल्या अटेम्प्टला या ठिकाणी झेल टिपला जातोय. तिथे आयुष हा फलंदाज शून्यावरती बाद होताना आपण पाहिला. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गणेश येत आहेत नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती. पुढील मॅच जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल कलवाड आणि त्यांच्या अगेन्स्ट समीक्षा 11 परे. रिपोर्टिंग करा आपण. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल साईशा 11 कलबाड आणि त्यांच्या अगेन्स्ट समीक्षा 11 परे. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रिपोर्टिंग करा कर्णधार.
निर्धाव चेंडू जो मात्र आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 2 धावा फक्त धावफलकावरती आहेत. मेंढनटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गाचं असताना गोलंदाज निखिल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅटर तयार. गणेश ट्रॅकिंग एंडवरती शॉर्ट पिच आडव्या बॅटनं फोर्स करण्याचा प्रयत्न. इथे बॅटाने बॉलचा संपर्क झालाच नाही. पाहता पाहता हा निर्धाव चेंडू जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. गुड बॉलिंग टीम सोनगाव या मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना पहिल्याच मॅचमध्ये जिथे टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय आत्तापर्यंत मी तर म्हणे खऱ्या अर्थानं यशस्वी राहिला आहे. कारण गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम होती. या निखिलच्या माध्यमातून जिथे एक विकेट त्यांना कॅरी केला आणि 2 धावा ज्या मात्र जिथे वाईट प्लस सिंगल आली त्या 2 धावा आपण पाहिलेल्या आहेत. बाटा तयार. स्ट्रायकिंग एंडवरती गणेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निखिलचा हा बॉल आडव्या बॅटनं फटका. चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे अर्जुन बनून राहतील दर्शक. चेंडू सीमा पार. पहिला षटकार. शॉर्ट पिच होता चेंडू. बॅकबुडला गेले स्वतःसाठी बनवलेली ती जागा. त्यानंतर पाटले भन्नाट वेगानं फिरले. परफेक्ट मिडल. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये अवेलेबल होते. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. ओहो इथे लाईन जर आपण पाहिली तर ऑब्स्टिकला सोडून जाणारा हा बॉल पंच आमच्याकडे वळतात. दर्शवलं चेंडू आहे वाईट. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 9 या धावसंख्येवरती. षटकार आला बॅटर गणेशच्या बॅटमधून जिथे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक अवेलेबल होते. अर्जुनच्या देखील अवकाशाच्या बाहेर तो चेंडू आपण पाहिला आहे. 6 धावा येताना आपण पाहायला मिळतात. फलंदाज तयार. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळले. क्षेत्ररक्षण झाली मिस्टेक. चेंडू गोलीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अ 13 धावा धावफलकावरती. प्रथमच्या 2 ओव्हर या समालोचन कक्ष एंड कडनं होतील आणि पुढील 2 ओव्हर हायवे एंड कडनं. तेरा धावा धावफलकावरती. 4 ओव्हरसाठी कोणत्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक आजच्या दिवसामध्ये नसणार याची देखील आपण नोंद घ्या. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सार्थक येत आहेत. सार्थक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एक नौका गोलंदाज 16 वर्षाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या स्थितीला रनवे वरती आहे. सार्थक इम्प्रेस केलं या गोलंदाजांना. भरपूर सामने आपण पाहिले या गोलंदाजाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाज आणि त्याचबरोबरीनं टप्पा लाईन लेंथ अचूक रीतीने हाताळणारा हा गोलंदाज आहे सार्थक. गोलंदाजी मार्कवरती तयार जिथे 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार. फुल लेनचा बॉल मिस टायमिंग. चेंडू हवे डाऊन दी बॉल. अर्जुन चेंडूच्या खाली पकडला जाईल. झेल. 1 मोर विकेट डाऊन. लागतो धक्का दुसरा. फलंदाज सागरबाद. बॉल आडव्या बॅटनं फोर्स केला होता. फटका दमदार होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते अर्जुन आणि अर्जुननं पहिल्या अटेम्प्टला हा झेल जो मात्र टिपलाय आणि दुसरा धक्का या मॅच मध्ये लागत असताना टीम केवारे संघाला ओपनिंग पेयर खऱ्या अर्थानं आता डकआउट मध्ये सेट आहेत. पहिल्या बॉलवरती तिथे आयुष बाद झाला. त्याच्यानंतर सागर आता नवीन फलंदाज दाखल होतात. दिलीप हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थक पुन्हा एकदा सज्ज होतोय.
सार्थकचा हा बॉल ओहो हो व्हेरिएशन आपण पाहिलं अप्रतिम चेंडू पडल्यानंतर नॅचरल आउट स्विंग या गोलंदाजाच्या माध्यमातून नौका गोलंदाज संधी दिली आहे सोनगाव संघानं आणि जिम्मेदारी देखील दिली या गोलंदाजाच्या खांद्यावरती पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर व्हेरिएशन आपण पाहिलं आउट स्विंग बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय फुल लेन तिथे लाईन थोडी खराब लेग स्टिकला मिस करणारा हा चेंडू धर्मेंद्र वर्मा सर यांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचलाय यस इट इज वाईट एक अतिरिक्त धाव जी मात्र खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 14 या धावसंख्येवरती पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या तिथे षटकार आपण पाहिला गणेशच्या बाडमधून तिथे पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद होताना आपण पाहिलेला आहे सागर दिलीप तयार ओहो हो इथे देखील लाईन चांगली आहे वेगावरती स्वार आणि त्यानंतर चेंडू पॅडवरती जाऊन आदळला लेग बाईटच्या स्वरूपाने ही सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते एकदा वाली टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15 या धावसंख्येवरती फिल्डिंगमध्ये वारंवार बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल कारण डावखुऱ्याचा हाताचा फलंदाज खऱ्या अर्थानं आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय गणेश ज्याच्या बाटमधून एक षटकार एक चौकार आलाय जिम्मेदारी घ्यावीच लागेल आता या मॅचमध्ये 4 षटकांची लढत पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा त्यानंतर सार्थक आला गोलंदाजी मार्कवर त्याने सार्थकनं आत्तापर्यंत गोलंदाजी अप्रतिम केली आहे 10वी इयत्तेमध्ये शिकत असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सार्थक फुल लेन बेस्ट टायमिंग चेंडू हवे डाऊन दी बॉल कॉलिंग करा झाली जिथे कॉलिंग झालीच नाही 2 क्षेत्ररक्षक आले त्यांच्यामध्ये टक्कर होताना आपण पाहिली आणि पाहता पाहता या बॉलवरती एकवटल्या जातात या तब्बल 2 धावा कॉलिंग महत्वाची असते ज्यावेळेस तुम्ही सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता एक शॉट म्हणजे एकच धाव एक शॉर्ट रन आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एकच धाव खात्यामध्ये ऍड होईल टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती शाहीशा 11 कलबाड आणि त्यांच्या अगेन्स्ट समेक्ष 11 परे रिपोर्टिंग करा आपण त्वरित पुढील मॅच तुमचाच त्यामुळे रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील हो इथे जर आपण पाहिलं तर सार्थकचा फुल लेनचा बॉल जिथे मिस टायमिंग स्ट्रोक होता कॉलिंग झाली नाही तिथे टक्कर होताना पण पाहिली ओहो इथे चांगला बॉल फटका त्याच्यावरती चांगला आहे वाईटिश लॉंगॉन क्षेत्ररक्षक आहे भावेश चेंडूला पकडला झाले फेक केली झाली या कालावधीमध्ये 2 धावा कंप्लीट होतात गुड रनिंग बिटवीन द विकेट नाईस कॉलिंग ऑल्सो जिथे या सिंगलला केलं डबलमध्ये क्विकली कन्वर्ट 2 धावा आल्या टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती अप्रतिम सुरुवात राहिली या मॅचमध्ये टॉस हरल्यानंतर खेवारे संघ बॅटिंग करतो आणि 4 षटकांची ही लढत जर आपण विचार केला टार्गेटचा तर 40-45 धावा पहिल्या डावामध्ये बनवणं गरजेचं राहतं कारण वारंवार आपण पाहिलं ज्या वेळेस संघ टॉस जिंकून फिल्डिंग घेतो चेस या मैदानावरती लवकर होत आहे इथे मिस टायमिंग चेंडू हवेत क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू नो मॅच लँडमध्ये पडला जाईल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता या बॉलवरती देखील 2 धावा कंप्लीट ज्या मात्र होताना आपण पाहिल्यात बॅकिंग आली जिथे फिकी चांगली आली होती सार्थकचं कलेक्शन थोडं चुकलं आणि पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा येतात 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये टॉस हरल्यानंतर बॅटिंग करते टीम खेवारे धावसंख्येचा विचार आपण केला तर 20 धावा धावफलकावरती वीस धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रोहित येत आहेत रोहिदास हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात पाटा तयार
रोहितचा पहिलाच बॉल मिस टायमिंग डाऊन दी बॉल एसटी रक्षक सेकंड टीमला पकडला जाईल झेल आणि या मॅच मध्ये धक्का क्रमांक 3 बॅटर दिलीप देखील आता या मॅच मध्ये माघारी फलंदाज बाद. 22 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात जिथे स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल गणेश त्याच्याकडनं भरपूर सारी अपेक्षा आहे संघाला कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार 2 दुहेरी धावा आपण पाहिल्या आतापर्यंत टीमची टोटल जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवरती 22 ऑन बोर्ड दिस टाइम टीम खेवारे या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आता धावा वाढवाव्याच लागतील कारण डावखुराचा फलंदाज खऱ्या अर्थानं आता स्ट्रायकिंग एंडवरती आणि डावखुराचे जेवढे फलंदाज असतात ना ते विस्फोटकच असतात याच्यातील मात्र काही शंका नाही आहे गणेशाच्या बॅटमधून देखील आपण 2 मोठे फटके पाहिलेले आहेत इथे विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा त्यानंतर कीपरला बीट केलं शॉट फाईन लाईक बीट झाले रेस इथे लागली आहे शेवटच्या मोमेंटला चेंडू ही रेस जिंकला आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार चौकार. मैदानाच्या आतमध्ये सध्या स्थितीला करत असताना रोहिदासवर केलेलं हे आक्रमण विकेट करण्याचा प्रयत्न ते लाईन चांगली आहे यॉर्कर बॉल जो मात्र हाताळण्यात आलेला आहे गोलंदाज रोहिदासच्या माध्यमातून जिथे मिनी कमबॅक आपण म्हणू कारण मागच्या बॉलवरती षटकार आला हा कमबॅक करणं गरजेचं होतं तो कमबॅक आता करत असताना या ओव्हरमध्ये रोहिदास हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 32 धावा धावफलकावरती ज्या मात्र सध्याच्या स्थितीला आपण पाहताय बॅटर तयार पुन्हा एकदा बिग हिट केला फटका चांगला गणेशच्या बाड मधून 1 मोर बिग हिट त्रिमूर्ती ऑफिशियल चषक षटकार षटकाराला टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती आहेत अप्रतिम फटकेबाजी जिथे या संघ अडचणीत होता बॅटर गणेश आणि गणेशच्या बाडमधून खऱ्या अर्थानं संकट मोचकाची भूमिका तो पार पाडतोय मैदानाच्या आतमध्ये 38 धावा धावफलकावरती आहेत फलंदाज तयार पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉयड दांडी गोल फलंदाज बाद अप्रतिम संगीत डीजे धनुच्या माध्यमातून आपण ऐकलं शेवटचे 6 बॉल खऱ्या अर्थानं पहिल्या डावामधले शिल्लक असताना टीमचे टोटल जर आपण पाहिली तर 38 धावा धावफलकावरती गणेशच्या विस्फोटक पारीचा अंत
जो मात्र आपण शेवटच्या बॉलवरती पाहिला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सचिन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. विशाल चौथ्या ओव्हरला सुरुवात होती. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सचिन तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर संजय. 38 धावा फलकावरती जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये 10-12 धावा जर आल्या तर डेफिनेटली फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा राहील, याच्यातील मात्र काही शंका नाही आहे. बॅटर तयार. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. ऑब्स्टिकला मिस केलाय, पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉल जो मात्र इथं आपण पाहिला. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 39 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार सचिन. इथे बॅटची कडा, फलंदाज बाद. 1 more wicket down. बॅटरच्या रेंज पासून खऱ्या अर्थानं हा चेंडू जो मात्र गोलंदाज सचिन हाताला मैदानाच्या आतमध्ये. पहिला वाईट आला, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर हा डॉट बॉल. बॅटर तयार. सचिनचा हा बॉल बॅकफुटवर देऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम गोलंदाज, याने जसा डॉट बॉल पडला जातोय तसं गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती स्माइल आणि एक वेगळी ऊर्जा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. या डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मात्र येताना पण पाहिलेला आहे. चला डगआउट मधून कोणी बोलू नका. बॅटर तयार. ओहो हो, इथे देखील अप्रतिम लाईन आहे. पहा सेलिब्रेशन पहा गोलंदाजाचं. जसं जसं चेंडू डॉट पडला जातोय तसं तसं सेलिब्रेशन मैदानाच्या मध्ये केलं जात आहे. सचिनच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचली ती सध्याच्या स्थितीला 39 धावा आहेत. जोपर्यंत गणेश मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत धावा येत होत्या, जिथे तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून लगावण्यात आलेले होते. शेवटच्या बॉलवर त्याची विकेट आली आणि त्यानंतर थोडं सावकाश क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी सचिन हा गोलंदाज आपण पाहता, जिथे पहिला वाईट त्यांना हाताला, त्यानंतर विकेट आली, मनोबल वाढलं आणि त्यानंतर 3 चेंडू जे मात्र निर्धाव हाताळलेत. गुड बॉलिंग. फुल टॉस बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकला सोडून जाणार हा चेंडू आपण पाहिलाय. पंच वळतायत आमच्याकडे. दर्शवला चेंडू, व्हाईट बॉल, एक एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक असताना या पहिल्या डावामधले. बॅटर तयार. डगआउट मधून कोणी बोलू नका, तर मॅनेजमेंट कंपनीच्या वतीनं आणखीन 2 धावांची पॅनल्टी लागेल. बॅकफुटवरती गेलेत, फटका चांगला डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओहो, जर आपण पाहिलं फेकी चुकीच्या एंडला आली आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल 42 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल जो मात्र पहिल्या डावामधला शिल्लक असताना इथे सोनगाव संघानं कमबॅक केलंय, कारण 3 ओव्हरमध्ये होत्या 38 धावा. शेवटचा बॉल. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. शाईशा 11 कलबाड आणि त्यांच्या अगेन्स्ट समीक्षा 11 परे. ओहो हो, लक फॅक्टर ऑन झालं. शॉर्ट थर्ड मॅनला बीट केलं आणि चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आल्या 4 आणि 4 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. पहिला मॅच आपण पाहत होतो. एका बाजूला टीम खेवारे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम सोनगाव. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं खेवारे संघाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जोडल्या जात आहेत 44 धावा आणि 45 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं जात आहे टीम सोनगाव संघासमोर.
धन्यवाद डीजे. टॉस आपण करणार आहोत. समीक्षा 11 परे आणि त्यांच्या अगेन्स्ट साईशा 11 कलंबाड. चला कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा लगेच. धावेंचं टार्गेट आहे सोनगाव या क्रिकेट संघासमोर. कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. साईशा 11 कलबाड आणि त्यांच्या अगेन्स्ट समीक्षा 11 परे कर्णधार आपण रिपोर्टिंग करायची लगेच. समीक्षा 11 परे टीमचा कर्णधार प्रकाश मलिक. चला लवकर या टॉस साठी. त्याचबरोबर साईशा 11 कलबाड आपला देखील कर्णधार पाठवायचा लगेच. सो दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होत असताना 47 धाव्यांचं टार्गेट आणि 2 धाव्यांची पेनल्टी जी आहे ती आपण 1 ओव्हर झाल्यानंतर त्या 2 धावा आपण ऍड करू सोनगाव संघाच्या अकाउंट मध्ये. ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळतात. विपुल आणि त्याच्या सोबतीला बाटर अर्जुन ही सलामीची जोडी दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर येतात. गोलंदाजी मार्क वरती जिथे 47 धावा आता इथून डिफेन्स करायच्यात टीम खेवारे संघाला या मॅच मध्ये. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करत आहोत.
47 धावांचं टार्गेट फिल्डिंग पूर्णपणे सेट होताना आपल्याला पाहायला मिळते. या सलामीची जोडी देखील दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. विपुल आणि त्याच्या सोबतीला अर्जुन. पहिला बॉल दुसऱ्या डावातील पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. हे वी गो. पहिला बॉल दुसऱ्या डावातील. फलंदाज तयार गोलंदाज सागर. पहिलाच बॉल टॅपचा फटका आपण पाहिला जिथे सिंगलची मात्र येताना पाहायला मिळते. पुश केलं. पुश करो खुश रहो. पहिल्या बॉलवरती आलेली ही सिंगल टीमचा अकाउंट या मॅचमध्ये ओपन झालेला आहे. टीम सोनगाव दोन्ही संघाचे संघटक उपस्थित आहेत. नजर करू या स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष स्वागत. आणि 1 ओव्हर झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. एक धाव फलकावरती जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. पुढील मॅच देखील एक हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला साईशा 11 कलमाड आणि त्यांच्या अगेन्स्ट समीक्षा 11 परे. अर्थात सचिन मोहपे यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आहे आणि त्याच्या लाडक्या कन्याचं नाव आहे समीक्षा. ओहो, इथं पाटण पाडमध्ये फटका तिथे चांगला आहे. एक धाव या बॉलवरती इझिली कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचला तर 2 या धावसंख्येवरती. गुड स्टार्ट टीम सोनगाव. कारण 47 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाजी जय हनुमान खेवारे संघाची अप्रतिम राहिली आहे. जिम्मेदारी सागरने घेतली. पहिल्या ओव्हरमध्ये 2 बॉल आतापर्यंत त्यांना अप्रतिम फेकले, जिथे 2 बॉलवरती धावा दिल्यात फक्त 2. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार विपुल. विकेट केला. मिस टायमिंग. चेंडू हवे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक भरपूर दूर वरती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. अर्जुन निघालाय आणि पाहता पाहता या बॉलवरती एकवटल्या जातील या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाईस कॉलिंग ऑल्सो. सिंगलला खऱ्या अर्थानं डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं, जिथे कॉलिंग प्रॉपरली झाली. अर्जुन वेगानं निघाला आणि पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा येताना आपण पाहिलेल्या आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 4 या धावसंख्येवरती. 47 धावेंचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं, जिथे पहिल्या डावात जय हनुमान खेवारे थोडा अडचणीत होता संघ. त्यानंतर गणेशची बॅटिंग अप्रतिम राहिली. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहिले आणि फायनली फायटिंग स्कोर जो मात्र उभारला. इथे लाईन चांगली. शॉट ऑफ गुड लेंथवर टेक ऑफ घेत असताना चेंडूला थोडी उचली मिळाली आणि त्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला हा चेंडू. सेफ हँड डॉट बॉल ची सांगता जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना टीम जय हनुमान खेवारे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, जिथे 4 चेंडू फेकी झाले. 4 चेंडूमध्ये धावा 4. सुरुवात दमदार. बॅटर तयार विपुल. सागरचा हा बॉल मिस टायमिंग. चेंडू हवे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक जज करतोय. ओहो हो, इथे झेल सुटलाय आणि पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे जजमेंट प्रॉपरली चुकलं. थोडंसं बॉडी बॅलन्स खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकचा डल आपण पाहिला आणि त्यानंतर पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा येताना आपण पाहिलेलं आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 6 या धावसंख्येवरती. मोहन गोल यांचा शुभाग म्हणवत आहे. त्याचबरोबर ना गुड्डू आमचे परम मित्र या ठिकाणी पोहोचत आहेत. वैभव इन ऍक्शन मध्ये ते देखील आज आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज तयार. स्टील 1 टू गो. अंतिम बॉल अडव्या बाटनं फटका. चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग अप्रतिम झाली. पाहता पाहता या शेवटच्या बॉलवरती आलेली ही सिंगल रन. टॉस देखील आपण करून घेऊ. समीक्षा 11 परे आणि त्यांच्या अगेन्स्ट साईशा 11 कलमाड या 2 संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल जो मात्र केला जातोय. चला कॅप्टन, आपण त्वरित यायचं आहे लगेच. 7 धावा धावफलकावरती. 2 धावा पॅनल्टीच्या आम्ही ऍड करत आहोत, म्हणजे धावफलक झालेला आहे 9. त्रिमूर्ती ऑफिशियल चषकाचा आकर्षण म्हणजे प्रत्येक येणाऱ्या संघासाठी शीतपेय, कोल्ड ड्रिंक, स्प्राइट पिओ और फॉर्म में आओ. टॉस झाला आणि टॉस जिंकला समीक्षा 11 परे संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय जो मात्र या ठिकाणी स्वीकारलेला आहे. पहिला ओव्हर कंप्लीट झाला, जिथे 7 धावा धावफलकावरती आपण पाहिलेल्या आहेत. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड झाल्या, म्हणजे टोटल झालेल्या आहेत 9. आता इथून शेवटचे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही बनवायचे 38 धावा. 18 बॉल 38.
वाटत या स्ट्रायकिंग वरती विपुल, ज्याला या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जीवदान जो मात्र मिळताना आपण पाहिला. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विशाल तयार. 18 बॉल 38 धावांची गरज. पहिलाच बॉल खेळत असताना आडवा बाटना ऑन साइडला फटका, चांगला क्षेत्ररक्षक दूरवरती त्याच्या अवकाच्या बाहेर एका टप्प्यानंतर चेंडून मारली मुसंडी. धावा मिळतील 4. विपुलच्या बॅटमधून आलाय त्रिमूर्ती ऑफिशियल चषक चौकार. चौकार जो मात्र येताना पण पाहिलाय. गोलंदाज विशालचा बॅटर विपुलनं स्वागत केलाय. चौकार पहिल्याच बॉलवरती फलंदाज तयार. पुन्हा एकदा बिग हिट, आडवा पाटनं बॉटम हँडचा चांगला वापर, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवकाच्या बाहेर. पुन्हा एकदा 1 मोर 4 बॅक टू बॅक, हा दुसरा 4 चौकार. दोन बॉलवरती 2 मोठे आक्रमण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेले आहेत. विपुलच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2-4. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 17 या धावसंख्येवरती. ओहो, इथे देखील लाईन चांगली आहे. यावेळेस जर आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला हा चेंडू, बॅटरच्या रेंजपासून थोडा दूरवरती हा ठेवलेला चेंडू आपण पाहिला, कारण इथं कमबॅक करायचं होतं. तो कमबॅक खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा झालेला आहे. बट तयार. ओहो, इथे देखील चांगली लाईन आहे. अप्रतिम चेंडू जो मात्र हाताळण्यात आलेला आहे. बाट तयार. स्ट्रायकिंग एंड वरती विपुल, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट झाले, बॅक टू द बॉलर खेळलेत. व्हॉट अ शॉट, सेफ शॉट. चेंडू सीमा पार, वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री तोडली फोडली. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. या ओव्हर मधला हा तिसरा 4. (21) 21 धावा फलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला शिल्लक. ओहो, इथे जर आपण पाहिलं तर लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल, जिथे बॅटर बीट झाले, एसटी रक्षक बीट झाले. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. खुला झाला पंजा. धावा आल्या 5. (26 धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे, जिथे लाईन थोडी खराब आपण पाहिली. विशाचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, टोला कलेक्ट झालाय. त्यानंतर शॉट फाइंड, एक शॉट थर्ड मॅन. चेंडूचा पाठलाग करताय, सिंगल आणि दुसरा धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. विपुल वेगाने निघालाय आणि पाहता पाहता वेगानं या 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवरती आलेल्या या 2 धावा, 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये 47 धावांचा पाठलाग करते टीम सोनगाव.
आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार आपण केला तर जोडल्या जात आहेत 28 धावा, शेवटचे 12 बॉल आणि 19 धाव्यांची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी. कमी धावा आल्या तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल याच्यातील मात्र काही शंका नाही आहे. इथे गोलंदाजी चांगली करावीच लागेल जर कमबॅक करायचा. जय हनुमान खेवारे या संघाला या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडवरती अर्जुनला आपण पाहताय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विपुल ज्याच्या बॅटमधून 3 चौकार जे मात्र आपण पाहिलेले आहेत. आतापर्यंत विपुलचा विचार केला तर 11 बॉल त्याने फेस केलेत, 20 धावा त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि एका बाजूला आपण अर्जुनला पाहतोय त्यानं 1 बॉल खेळला आणि 1 धाव त्याच्या बॅटमधून आपण येताना पाहिलेली आहे. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जोडल्या जातात 28, शेवटचे 12 बॉल 19 धाव्यांची गरज. तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आयुष, राईट आर्म ओव्हर द विकेट. आईचा पहिलाच बॉल लेग स्टिकला सोडून जाणार हा बॉल आपण पाहिला. पंच आमच्याकडे वळतात. दर्शवला चेंडू आहे व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. बाडा तयार. स्ट्रायकिंग एंडवरती अर्जुन. फुल टॉस बॉल अडवा बाटनं फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे. दूरवरनं आला आणि प्रयत्न चांगले राहिले. प्रयत्नाची परिकष्टा केली परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. नो बॉल +4 हा नशिबाचा पंजा. पाच धावा ज्या मात्र धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबरीनं सोनगाव संघाचे ओनर भरतदादा भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. 34 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अर्जुन. पुढील मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल एक हाय व्होल्टेज ड्रामा. एका बाजूला बिरेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट ओमसाई कोल्टन. इथे लेग स्टिकला मिस करणार हा चेंडू आपण पाहिलाय. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 35 या धावसंख्येवरती. फ्री हिट कंटिन्यू बॅटर अर्जुन साठी. बॅटर तयार. फ्री हिटचा बॉल. बॅटन पॅड मधनं फटका चांगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. कॅच पकडू की नको, पकडू की नको, पकडू की नको आणि चेंडू सीमा पार. चौकार. टॉस आपण करू. बिरवाडी टीमचा कर्णधार आणि त्याचबरोबर ना ओमसाई कोल्टन संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. बॅटर तयार.
पुन्हा एकदा लाईन खराब, पुन्हा एकदा लाईन खराब. व्हाईट बॉल गोलंदाज आयुषच्या माध्यमातून एक एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये होईल ऍड. टीमची टोटल जाऊन पोहोचली ते 40 या धावसंख्येवरती. आता जिंकण्यासाठी फक्त 7 धाब्यांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी इथून टीम सोनगाव या संघाला. आयुषचा हा बॉल इथे हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल. फलंदाज बाद. हो हो, इथे विकेट घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक चांगला चेंडू गोलंदाज आयुष हाताळतोय तर 2 व्हाईट बॉल जे मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये होईल ऍड. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 41 या धावसंख्येवरती. ओहो, लेट कट अप्रतिम नजाकत आपण पाहिली. रोहिदाच्या बाडमधून चेंडू सीमा पार. चौकार. अजूनही 2 धाब्यांची गरज आहे सोनगाव या संघाला. आणि हा संघ असा आहे त्याच्या माध्यमातून एक रेकॉर्ड देखील आपण पाहिलंच की एका दिवसामध्ये हा संघ 5 टुर्नामेंट खेळला आहे. किती? 5. एका दिवसामध्ये 5 टुर्नामेंट खेळणारा संघ सोनगाव आहे. हा एक नवीन रेकॉर्ड आहे त्यांचा. ओहो, इथे जर आपण पाहिलं तर चांगला बॉल विपून निघाले होते. पाहता पाहता हा डॉट बॉल जो मात्र येताना पण पाहिला. 2 धाब्यांची गरज आहे हा सामना इथून जिंकण्यासाठी. सोनगाव संघाला जिथे पूर्णपणे आता शिरकाव केला या मॅच मध्ये, पूर्णपणे पकड मजबूत केली या सोनगाव संघानं. पुन्हा एकदा विकेट खेळण्याचा प्रयत्न होता जिथे लाईन अप्रतिम राहिली आयुषची. आणि पाहता पाहता हा डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता आयुषने देखील एक नवीन रेकॉर्ड केलाय. 6 चेंडू हाताळण्यासाठी आतापर्यंत त्याने 10 चेंडू टाकलेत. एक चेंडू अजून बाकी आहे म्हणजे 11 कंप्लीट होतील. फलंदाज तयार. इथे फटका चांगला क्षेत्ररक्षक दिसलाच नाही. बॉल एकदा वाली. आणि स्कोर लेवल जी मात्र होताना आपण पाहिलेली आहे. शेवटचे 6 बॉल, एका धावेची गरज. आता ज्यावेळी सिंगल घेतले विपुलला वाटलं स्ट्राईक आली, आता फिनिश मी करेल, परंतु शेवटचा बॉल होता तिथे सिंगल आली आणि रोहिदास स्ट्रायकिंग एंडवरती. मयूर येतात गोलंदाज. आणि मयूर नावाचे जेवढे जेवढे गोलंदाज आहेत ना तेवढे तेवढे रफ्तार किंग आमचा मयूर देसले. एक नौखा गोलंदाज ज्याच्याकडे व्हेरिएशन भरपूर आहे. आता तो मयूर आणि आता हा मयूर आपण पाहताय. एक धावेची गरज. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर थोडं व्हेरिएशन आपण पाहिलं. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने जो मात्र कट होताना आपण पाहिलेला. डॉट बॉल. मयूरची सुरुवात देखील चांगली राहिली आहे. 5 बॉल 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम. फलंदाज तयार. मयूर. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर रोहित दास. इथे चांगला बॉल. नजाकत. रनआउटची संधी आणि संधीचं सोनं. फलंदाज बाद. वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम ओम साई कोल्टन. या 2 संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल जो मात्र करणार आहोत.
टॉस झाला आणि बिरेवाडी संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. या स्पर्धेचं आकर्षण आपण पाहताय शीतपेय कोल्ड ड्रिंक प्रत्येक संघासाठी या स्पर्धेच्या वतीनं थम्सअपची बॉटल आणि लिटरची मात्र दिली जाते. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये अमित. एका धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मॅचमध्ये आता रंगत वाढली आहे. 4 बॉल 1 धाव, 4 चेंडू 1 धावेची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी. बॅकफूटवरती गेलेच फटका चांगला. या सिंगल धावेने संघ या ठिकाणी विजय संपादित करतो. टीम आहे सोनगाव. वेल प्लेड बॉईज, हार्ड अँड टफ लक टीम. जय हनुमान केवारे. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, तुमचा चांगला खेळ दाखवला त्याबद्दल मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने देखील आम्ही तुमचे आभार व्यक्त करत आहोत. मॅन ऑफ द मॅच कडे आपण आता वळू.